महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना झालंय तरी काय? इतके भांडतायत की त्या भांडणामध्ये त्यांना काही भान आहे की नाही हा सवाल आहे। ही भांडणं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आहेत, ही भांडणं सत्तेतल्या पक्षांमध्ये आहेत, ही भांडणं विरोधातल्या पक्षांमध्ये आहेत, ही भांडणं नेत्यांमध्ये आहेत आणि मग कार्यकर्त्यांमध्ये पण आहेत। त्यातही सत्ता दिसली रे दिसली की या भांडणांना जणू नवी धार चढते आणि ती धार इतकी तेज असते की त्यात लोकांचा विश्वास, लोकांची मतं, लोकांच्या अपेक्षा या सगळ्याची नीट कत्तल झाली ना तरी नेत्यांना फरक पडत नाही। या भांडणांचा विखार 2019 पासून आपण बघतोयच, पण हा भांडणांचा विखार आता महाराष्ट्राच्या शहरांमध्ये पोहोचलाय। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक ही याचं ताजं उदाहरण ठरली आहे। या महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही। काँग्रेस आणि शरद पवार पक्षांच्या गटाला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, पण सत्तेसाठी 4 जागा कमी पडल्या। मग ते गेले समाजवादी पक्षाकडे, त्यांच्याकडे होत्या 6 जागा, पण समाजवादी प्रदेशाध्यक्ष अबू आझमी आणि तिथले स्थानिक आमदार रईस शेख यांच्यात भांडण। मग हे 6 नगरसेवक काँग्रेस सोबत आले नाही। मग गेली काँग्रेस स्थानिक कोणार्क विकास आघाडीकडे, त्यांच्याकडे 4 नगरसेवक होते, पण त्यांच्या प्रमुख नेत्याला अगदी निवडणुकीच्या निकालानंतर अटक झाली। कशामुळे? 10 वर्षांपूर्वीच्या एका जमीन व्यवहार प्रकरणात। आता हा सुद्धा राजकीय भांडणांचाच परिणाम ना। मग तेही काँग्रेसकडे आले नाही। मग भाजप आणि शिवसेनेनं समाजवादी पक्षाला आणि या कोणार्क विकास आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला, पण कसलं काय, तिथं भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार भांडण। मग संख्याबळ नसताना सुद्धा दोघांनी सुद्धा महापौर पदासाठी वेगवेगळे उमेदवार पुढे केले। मग भाजपनं आपले एकट्याचे प्रयत्न सुरू केले। आधी नारायण चौधरींना महापौर पदाचा उमेदवार घोषित केलं, मग अचानक स्नेहा पाटलांना उमेदवारी दिली। मग नाराज झालेल्या नारायण चौधरींनी पक्षासोबतच भांडण केलं आणि सोबत 5 नगरसेवक घेऊन रागानं काँग्रेसकडे गेले। काँग्रेसनं सुद्धा त्यांना थेट महापौर करून टाकलं। आता भाजपमधून आलेल्या नेत्याला महापौर केलं म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यात भांडण सुरू झाले। तर सगळ्या पक्षांनी मिळून केलेल्या या उपद्व्यापाला चंद्रपूरच्या भांडणाचा बदला भिवंडीमध्ये अशी राजकीय टॅगलाईनही मिळाली। अरे मग एकमेकांची अशीच जिरवायची असेल तर कुस्तीच्या आखाड्यात जा ना, त्यासाठी निवडणुकांचा फार्स हवा कशाला? उद्विग्न होऊन महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि मतदारांनी हाच सवाल विचारला तर त्यांचं काय चुकणार आहे?